नमस्कार मंडळी, मी यश पारदेव आणि माझ्यासोबत आहे अभिनव गोटेकर, जे की रेशीम उद्योगचे उद्योजक आहे. आम्ही आता वर्ध्याला चाललो आहे, तिथे चॉकी सेंटरला भेट द्यायला. होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको. मित्रांनो, आपण आता चॉकी सेंटरला पोहोचलो आहे. याच्यानंतर संपूर्ण माहिती जाणून घेऊया आपण भाऊकडून. आज आपण रेशीम उद्योगामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट हे रेशीम अळ्यांची चॉकी. हे चॉकी आपल्याला पवनार येथील प्रांजल भाऊ आपल्याला रेशीम अळ्यांची चॉकी पुरवठा करत असतात. त्यामध्ये ते 7 दिवसांच्या अळ्यांचं संगोपन ते त्यांच्या घरी करत असतात चॉकी सेंटरमध्ये. ते आपण जाणून घेऊया प्रांजल भाऊ कडून की ते 7 दिवसामध्ये कशा प्रकारे त्या अळ्यांचं संगोपन करतात. त्यानंतर ते 21 तारखेला हे चॉकी आपल्या सेडमध्ये त्याने पुरवठा करणार आहात. तर आपण जाणून घेऊया प्रांजल भाऊ कडून ते 7 दिवसाचं संगोपन. नमस्कार. आमच्याकडे बेंगलोरहून अंडी येतात. रेशीमची अंडी आल्यानंतर त्याला ब्लॅक बॉक्सिंग करणे आणि त्याला उगवून ज्या दिवशी होईल त्या दिवशी सकाळी त्याला 5 वाजता खोलून त्याला मोकळे करणे आणि त्याच्यानंतर 7 दिवसापर्यंत त्याला 2 मोड पास न हो हे शेतकऱ्यांना देणे, हे आमच्याकडे काम केले जातात. त्याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीचा क्वांटिटी आणि क्वालिटी हे दोन्ही पण करून शेतकऱ्यांना घरपोच शेडपोच आम्ही चॉकी पुरवतो. मग इथं तुम्ही ट्रान्सपोर्टेशन वगैरे करतो वेगळ्या देतात आपल्याला डायरेक्ट नाही, ट्रान्सपोर्टेशन कसं राहते, जर आम्ही एका लाईन मध्ये असले शेतकरी तर ट्रान्सपोर्टेशन कमी येतात. पण शेतकरी आपल्या रेशीमचे विखुरलेले असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांचा ट्रान्सपोर्टेशन सगळं शेतकरी करतात पूर्ण खर्च. तर बाकी शेतीपेक्षा हा उद्योग शेतकऱ्यांना परवडणारा आहे का तुमच्या मध्ये? आम्ही दादा रेशीम उद्योग म्हणून आम्हाला याची जाणीव आहे, आम्हाला याच्याबद्दल माहिती आहे. तर तुम्ही एक चॉकी सेंटर म्हणून तुम्हाला काय वाटतंय? आज बघा, तुमचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे माझ्यासाठी. कारण आज रेशीमला आपल्या सोयाबीनला फक्त फुल आहे आणि तुमच्या घरी 1 लाख रुपये आहे. बरोबर. आज ती 17 दिवसात 1 लाख रुपये तुम्ही घरी आणलाय. टोटल 25 दिवस काम आहे, त्याच्यामध्ये 6 दिवस काम करतच नाही आपण. 17 दिवसात तुम्ही पैसा आणल्यानंतर रेशीम शेती का नाही करावी, माझा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आपण या रेशीम शेतीकडे जे युवा वर्ग आहे त्यांनी जर वळलं तर आपण जर त्यांना मार्गदर्शन जर दिलं तर त्यांचं पण थोडा याकडे कल थोडा वाढणार. तर मार्गदर्शन देण्याकरता जसं मी तयार आहे, मार्गदर्शन देण्यासाठी त्यांच्याकडे मोफत मार्गदर्शन द्यायला मी तयार आहे. काही माहिती लागली तर तुम्ही पण शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन द्यायसाठी तयार आहेत का? जवळपास आम्ही शेतकऱ्यांच्या चॉकी पोचली बरोबर, तर तिथून कोष विकत पर्यंत आणि प्लॉट लागवड पर्यंत कंटिन्यू मार्गदर्शन करतो. मी 24 तास फोन उचलतो कंटिन्यू मध्ये. त्याच्यामुळे असं शेतकऱ्याला मार्गदर्शन मिळालं नाही बा माझ्या तरी आजपर्यंत कधी झालं नाही. नमस्कार मंडळी, आज आपण चॉकी सेंटर मध्ये आल्यानंतर आपल्याला चॉकी सेंटर बद्दल संपूर्ण माहिती प्रांजल भाऊंनी व्यवस्थितरित्या आपल्याला समजून सांगितली आहे. त्यानंतर पण समोरची प्रक्रिया तुम्हाला रेशीम अळीची संगोपन कशा प्रकारे केले जाते, मार्केटमध्ये कशा प्रकारे विक्री केली जाते याबद्दल संपूर्ण माहितीसाठी तुम्ही अभिनव रेशीम उद्योग सोबत संपर्क करा, कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला संपूर्ण माहिती प्रामाणिकपणे दिल्या जाईल. धन्यवाद. तर मंडळी, अशाच माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा.